नमस्कार मंडळी, मी क्रिशाची मम्मी. तर सकाळ सकाळ गोड शुभ सकाळ आमच्या क्रिशाच्या स्माईलपासून. इकडं क्रिशाच्या दीदीचं मी आज आवरून देत होते. रोजच आवरते. आणि क्रिशाची मालिश केली, आंघोळ घातली, सगळ्यांची आंघोळ झाल्यावर कपडे मशीनला लावून दिले आणि मग इकडं असं स्वयंपाकाला लागले होते. आज तोरीच्या शेंगांची भाजी बनवायची होती, मस्त हिरवी मिरचीची. कोणी कोणी चटणी पण बनवतं, आणि पण आमच्या घरी भाजीच आवडते म्हणून मी भाजी बनवत होते. आणि आज कसं आमच्या सासूबाईंना बरं नाही, आजारी ना, त्यांना ॲडमिट केलेलं आहे. पण चला असो, आता सगळ्यांच्याच घरी सुखदुःख असतं. आता काय विलाज नाही, फक्त देवा लवकर नीट होते बस. आता त्या गावाला आहे आणि आम्ही इकडं आहे. आणि आपली आता दिनचर्या काय सुटत नाही, आपल्याला करावं तर लागतं, खावं तर लागतंच ना. मग इकडं असं स्वयंपाक करून घेतला, गॅस वगैरे साफ करून घेतला. आणि हा डब्बा घासायचा होता. भांडे तर घासावंच लागतो आणि हा डब्बा घासायचा तर लई कंटाळा आला होता. पण तरी आपलं घासून घेतलं, मस्त बेड आवरून घेतला. इकडे मॅडम झोपलेल्या होत्या ना, पटापटा कामं आवरून घ्यायचे होते लगेच. मग मशीनवरचा पसारा घेतला. ही आमच्या मॅडमची बाहुली, शौर्याची बाहुली आहे. केवढ्या मोठ्या पिना लावून टाकलं, ते एवढ्याशा बाहुलीला तिचा जीव कुठे. पटापटा आपलं झाडू मारून घेतला, लगेच कपडे वाळत घातले, मशीनला लावलेले. आमचे साहेब आले होते ना, साहेबांना लगेच डब्बा भरून दिला, जेवायला वाढून दिलं. आणि मग साहेब गेले कामावर. मग क्रिशा झोपलेली होती ना, तोवर पटापट आपलं पोछा वगैरे मारून घेतलं. मग आमच्या मॅडम उठल्या ना, अशीच गोड स्माईल देत होत्या आणि कॅमेरा बघून लाजत होत्या. मग काय, आमच्या दीदीला आणायला जायचा टाईम झाला तर 3 वाजले होते. थोडाही वेळ भेटत नाही आराम करायला, की आपण अंग टाकावं, आराम करावा म्हणून. मग दीदीला आणायला असं खाली गेलो. आज काय मॅडम हसायला तयारच नव्हत्या, नाही तर दीदी आली की लगेच हसते. काय माहिती काय झालं होतं. मग असं दीदीजवळ गेली, दीदीला तर लगेच घ्यायला पाहिजे. मग लगेच आमच्या शौर्याने तिला घेतलं आणि असं लिफ्टकडे गेलो आणि लगेच घरी घेऊन आलो आहे. आणि मग हे बघा, आमची क्रिशा मॅडम फायनली शेवटी हसली बरं का. आणि आमच्या क्रिशाच्याच गोड स्माईलसोबत बाय बाय, भेटू उद्या.